सब रजिस्ट्रार हे मुख्यालयी न राहता छत्रपती संभाजीनगर येथून येणे जाणे करून कार्यालयाचा कारभार चालवत असून शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता उचलणाऱ्या निबंधक यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। गंगापूर येथील दुय्यम निबंधक अजित वीर यांची नेमणूक येथील सब रजिस्ट्रार म्हणून केली असून शासनाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे म्हणून नियम आहे, परंतु सब रजिस्ट्रार वीर हे शासनाच्या आदेशाला न जुमानता मनमानी करतात। निबंधक कार्यालयाचा गाडा छत्रपती संभाजीनगर येथून हाकत दररोज येणे जाणे करून शासनाला असे दाखवून मुख्यालयी राहत असल्याबाबत एवढेच नव्हे तर महाशयांनी शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता बिनबोबाट उचलला। तसेच मुख्यालयी राहत असण्याबाबत थातूरमातूर कागदपत्रे बनवून ठेवले असून मुख्यालयी न राहता छत्रपती संभाजीनगर येथून येणे जाणे करून या कार्यालयाचा कारभार चालवून शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता बिनबोबाट उचलणाऱ्या निबंधक वीर यांच्या मनमानी आणि गैरकारभाराची चौकशी करून उचलण्यात आलेल्या घरभाडे भत्त्याची वसुली करावी, शासनाची फसवणूक केली म्हणून कारवाई करण्याची मागणी नागरिक व दस्त नोंदणीधारकांकडून करण्यात येत आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। युवक काँग्रेस छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष। माझं तक्रार अशी होती की जे दुय्यम निबंधक वर गंगापूर येथील दुय्यम निबंधक आहे ते वीर साहेब गेल्या इथं गंगापूर तालुक्यात त्यांनी जॉईनिंग घेतल्यापासून त्यांनी मुख्यालय आजपर्यंत राहिले नाही। मुख्यालय न राहिल्यामुळे जनतेचे कामं रोखतात व काही दिवस दस्त थंब झाल्यामुळे दस्त स्कॅनिंग वाचून राहतात किंवा वेळोवेळी विविध अडचणीला शेतकऱ्यांना व सर्वसाधारण नागरिकांना व कामगारांना सामोरे जावे लागते, त्यामुळे वेळेवर मूल्यांकन मिळत नाही। त्यांनी शासन तरतुदीनुसार मुख्यालय राहणं गरजेचं आहे। जर अधिकारी मुख्यालय राहत नसेल तर वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त ठरते, किंबहुना त्यांना त्यांची पदोन्नती रोखता येते किंवा त्यांचा पगार थांबवता येतं किंवा त्यांना यापेक्षा गंभीर त्रुटी असली तर त्याला शासकीय सेवेतून पण काढता येते। त्यामुळे आमची JDR साहेबाला मागणी आहे की त्यांनी मुख्यालय न राहता जेवढा आतापर्यंत पगार उचलला किंवा शासकीय नियमाची जी पायमल्ली केली मुख्यालय राहण्याच्या बाबतीत त्याच्यावर संबंधितावर वीर साहेबावर कारवाई झाली पाहिजे।